रणभूमी मराठी न्यूज. मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि वेगळा प्रयोग ठरलेला मराठीतील पहिला युनिव्हर्स चित्रपट घबाड कुंड 19 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून प्रदर्शित होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कॉमेडी, हॉरर आणि थलार यांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. रहस्य, विनोद आणि भय यांचा सुरेख मेळ या चित्रपटात पाहायला मिळत असल्याने सर्व वयोगटातील प्रेक्षक चित्रपटगृहांकडे आकर्षित होत आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला असून निर्माते डॉ. रसिक कदम यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहिला आहे. दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील हे अभ्यासू, प्रयोगशील आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांचा सखोल अभ्यास करणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात दर्जेदार कथानक, उत्कृष्ट मांडणी आणि आकर्षक सादरीकरण पाहायला मिळते. घबाड कुंड हा चित्रपटही त्यांनी अत्यंत बारकाईने आणि कलात्मक दृष्टिकोनातून साकारला आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नाशिकचे सहाय्यक दिग्दर्शक नंदन खरे यांनी विशेष प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मिसेस इंडिया अभिनेत्री शिल्पी अवस्थी, दिग्दर्शक आनंद बच्छाव, दिग्दर्शक भगवान देवकर, अभिनेत्री प्रिया सुरते तसेच विक्रांत डहाळे, श्रुती बिरारी, सविता जाधव, राणी राव, ऐके पाटील, चंदन खरे आणि निलेश शेकोकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी चित्रपटाच्या संकल्पनेचे, दिग्दर्शनाचे आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. चित्रपटातील रहस्य, विनोद आणि थराराचा सुरेख मिलाप प्रेक्षकांना खिळवून ठेवत असल्याच्या प्रतिक्रिया चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या रसिकांनी व्यक्त केल्या. या चित्रपटात संदीप पाठक, देवदत्त नागे आणि कुशल बद्रिके यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाला वेगळी उंची मिळाल्याची चर्चा रंगली आहे. घबाड कुंडच्या कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच अनुभवावा अशी चर्चा चित्रपटप्रेमींमध्ये सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग ठरणारा घबाड कुंड सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आगामी काळातही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नमस्कार, मैं शिल्पी अवस्थी. आज हम अपने साथियों के साथ यहाँ पे घबाड कुंड मूवी देखने आए हैं. प्रीतम पाटिल सर के द्वारा ये दिग्दर्शन की गई है और इसके निर्माता हैं रसिक कदम जी. डॉक्टर रसिक कदम जी ने निर्मित करके बहुत ही सुंदर यूनिवर्सल इफेक्ट के साथ में इस मूवी का निर्माण करवाया है. प्रीतम पाटिल सर का, उनकी टीम का बहुत बहुत आभार, बहुत बहुत धन्यवाद कि आपने इतना अच्छा स्पेशल इफेक्ट पहली बार मराठी मूवी में प्रदर्शित किया है. देख के मज़ा आ गया. बहुत ही बेहतरीन मूवी, आप सब भी देखने आइए. हमने यहाँ पे दिव्या आर्ट लैब में आज इसका शो देखा, बहुत मज़ा आया. डरावनी भी है, कॉमेडी भी है, बहुत ही बेहतरीन एक्टिंग सारे एक्टर्स की. सबको बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभकामनाएं मेरे तरफ से और हमारी टीम की तरफ से. हम लोगों को यहाँ पे बहुत अच्छा लग रहा है मूवी देख के. आप सब भी आइए और एंजॉय करिए. नमस्कार, मी प्रिया सुरते. आज आम्ही दिव्या आर्ट लॅबला आलो आहोत एक नवीन मराठी पिक्चर घबाड कुंड बघायला. अतिशय उत्तम असं मराठी इंडस्ट्रीमध्ये एक सुंदर असं पिक्चर आलेलं आहे आपल्या भेटीला, जो निर्माता केला आहे डॉक्टर रसिक कदम यांनी आणि त्याचे दिग्दर्शक आहेत प्रीतम पाटील सर. आणि पहिल्यांदाच युनिव्हर्स इफेक्ट देऊन खूप छान म्युझिक, साऊंड आणि अतिशय उत्तम असा मराठी सिनेमा आपल्या भेटीला आलेला आहे. येत्या 19 जूनला तो रिलीज झाला आहे आणि आपण सर्वांनी नक्की हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघावा. आणि मराठीमध्ये असा मूवी पहिल्यांदाच बघितला आहे आणि मला असं वाटतं प्रीतम पाटील सरांचा हा मास्टरपीस आपल्या भेटीस आला आहे. तर नक्कीच सगळ्यांनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा पिक्चर बघावा. थँक्यू. नमस्कार मित्र, मी दिग्दर्शक आनंद बच्छाव. आज योगायोगाला आमचे मित्र प्रीतम पाटील यांचा चित्रपट घबाड कुंड बघण्याचा योग आला नंदन खरेंमुळे. आम्ही सगळे मित्र कंपनी आलो आहोत. खरं सांगायचं प्रेक्षकांना मला एक कळकळीची विनंती आहे की राजा शिवाजी बघितला, एक छत्रपतींचं शौर्य बघितलं, आता त्याच्यानंतर आला देऊळ बंद, तो बघितला. आणि सगळ्यांना सांगायचं की प्रीतम पाटील यांनी जो चित्रपट बनवला भयपट, अप्रतिम असा भयपट आहे. आणि त्याच्यात विशेष एक गोष्ट मला आवडली
की जे कायम कॉमेडी करणारे कुशाल बद्रिके असेल, संदीप पाठक असतील, आपले इतर कलाकार असतील आणि बनसोडे मॅडमने तर खूप कमाल केली, खूप छान काम केलेलं आहे. आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत सांगायचं तर साऊथला शोभेल, साऊथ मूव्ही शोभेल असा चित्रपट बनवला आहे. मला माझ्या मायबाप प्रेक्षकांना सांगायचं आहे की एकदा हा चित्रपट बघा आणि तुम्हाला वाटेल मराठीत पण असा चांगल्या पद्धतीचा चित्रपट निर्माण होतो, भयपट निर्माण होतो. सगळ्यांना ही विनंती आहे. आता तुम्ही भक्ती पाहिली स्वामी समर्थांची, तुम्ही छत्रपतींची शौर्य पाहिलं, एकदा आता भयपट पहा आणि भयपटाचा आनंद घ्या. नमस्कार, मी भगवान देवकर. या ठिकाणी आज पूर्ण टीमसह बरेच या ठिकाणी अभिनेत्री प्रिया सुरके आहे किंवा दिग्दर्शक या ठिकाणी आनंद बच्छवती आहे, अशी भरपूर आपली कलाकारांची टीम या ठिकाणी घबाडकुंड हा चित्रपट बघण्यासाठी दिव्या ॲडलबला आम्ही सर्व हजर झालो. सर्वात महत्त्वाचं, हा चित्रपट बघितल्यानंतर मला पहिल्यांदाच मराठीमध्ये युनिवर्स हा जो प्रकार सुरू झाला आहे ते बघूनच मला खूप आनंद झाला आहे. कारण तो जो सेटअप जो बनवलेला आहे ना, तो अप्रतिम बनवला आहे. आणि जे दिग्दर्शन आहेत, सर्वांनी या ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे दिग्दर्शन एक नंबर मी म्हणजे सलाम करेल त्या ठिकाणी की इतकं छान दिग्दर्शन आणि सर्वात कमीत कमी टीममध्ये, कमीत कमी कलाकारांमध्ये हा चित्रपट पूर्ण इतका रंगवला, इतका म्हणजे प्रेक्षकांना रोखून धरलं आहे, त्या ठिकाणी पकडून ठेवलं आहे. उठण्याची इच्छा होत नाही, शेवटपर्यंत रोमांच, त्याच्यानंतर झालेली मध्ये मध्ये कॉमेडी, हे खूप म्हणजे रोचक होतं त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाचा जो धडा होता चित्रपटामध्ये की लालच बरी मुलं आहे, बरोबर आहे की नाही. ही बालाजी आहे ना, तो खूप वाईट आहे. त्याच्यामध्ये शेवटी जो धोका मिळतो लालचमध्ये, की कोणत्याही गोष्टीची लालच केल्यानंतर हातात काय येतं आणि शेवटीसुद्धा ज्याच्या हातामध्ये येतं त्याच्यासाठी जो धोका मिळतोय तो यामध्ये म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे दिग्दर्शकांना किंवा टीमला की लालच बरी मुलं, लालच करूच नाही. नाव मनाबाई विश्वासराव. मी ज्येष्ठ नागरिक असून मला खूप आवड होती पिक्चर पाहण्याची. आणि घुबाडकुंड ही काय आहे यात महत्त्व पाहण्यासारखं, त्यामुळे मी खूप इंटरेस्ट घेतला आणि मुद्दामून आज पाहायला आले. तर नंदन सरांबरोबर त्यांनी मला आग्र्याचं आमंत्रण देऊन बोलवून घेतलं आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटला आणि मी तो पिक्चर पाहिला. यात असं दिसून आलं, पाहायला मिळालं की जास्त कुठल्या गोष्टीचा हे अवाढव्य उपयोग केला तर मनुष्य कुठे ना कुठे जाऊन पोहोचतो. त्याच्यासाठी प्रत्येकाने आपापलं व्यवस्थित सांभाळून राहावं हीच अपेक्षा. आणि खूप छान वाटलं, खूप मस्त आहे. असं तुम्हाला शुभेच्छा, तुमची खूप प्रगती हो, यात मला खूप आनंद आहे. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.